कॉलेज सुरू होण्यापासून एक प्लॅन ठरलेला होता जो सक्सेसफुल होतच नव्हता, तर फायनली झाला आहे. मी मस्तपैकी आमच्या सगळ्यांसाठी इडली बनवली आहे आणि ही आहे चटणी. चॅनल तर आज मी खूप दिवसांनी व्हिडिओ शूट करते बिकॉज माझे फायनल सेमिस्टर्स चाललेले आणि आजच मी पुण्यातनं आले. सकाळी 15 आणि 17ला माझा पेपर होता आणि 2 पेपर आहेत ते आहेत 5 जून आणि 10 जूनला. सो परत जायचं आहे. पण आता मी आली आहे पुण्यात आज सकाळीच आणि मी एकटीच नाही आले, माझ्यासोबत कोण कोण आले तुम्हाला दाखवते. हे 2 चेहरे तुमच्या ओळखीचे असतीलच. ह्या आल्यात माझ्यासोबत आणि ह्या व्लॉग बघतायत आता. तर काय आल्यात ते मी तुम्हाला लगेच सांगते. ह्या इथे येण्याच्या मागचं कारण आहे हे की आमचा कॉलेज सुरू होण्यापासून एक प्लॅन ठरलेला होता जो सक्सेसफुल होतच नव्हता, तर फायनली झाला आहे. ते पण निम्म्या लोकातच. अर्धी लोक गायब झालेत कल्टी मारून. तर आम्ही कुठेतरी फिरायला जाणार आहे उद्या आणि परवा. तर ते कुठे जाणार ते तुम्हाला अपकमिंग व्हिडिओमध्ये कळेल, त्यासाठी स्टे ट्यून. आणि आज संध्याकाळी मी यांना घेऊन जाणार आहे सावंतवाडी फिरवायला बिकॉज आज आम्ही खूप जास्त जमलो, त्याच्यामुळे आमची ताकद नाही कुठे जाण्याची. आणि आता मम्मी नाश्ता बनवते आमच्यासाठी, तो खाऊन आम्ही मस्तपैकी झोपणार आहे. आणि इथे मम्मीने मस्तपैकी आमच्या सगळ्यांसाठी इडली बनवली आहे आणि ही आहे चटणी. मम्मी नाश्ता फॉर धीस लोक. आणि इथे मला कोण देत नाही, माझं मी स्वतः घेऊन आली हातातनं. आणि ह्यांना वाट्या आहेत आणि मला बिना वाटीच आहे. A few moments later. तर आता आम्ही जेवण करून सगळेजण तळ्यावर चाललोय थोडा राऊंड मारायला आणि ह्यांना सावंतवाडी फिरवते थोडंसं. सो आता मी तुम्हाला तळ्यावरची व्हिडिओज दाखवते. मग आपण बाजारात जायचं आहे का आणि गार्डनमध्ये पण. सो आता आम्ही तळ्यावर आलोय आणि इतकं छान वातावरण झालंय तळ्यावर बिकॉज आत्ताच मग अशी खूप जोराचा पाऊस पडून गेला इथे. आणि मेमध्ये पाऊस म्हणजे खूप हिलारियस थिंग आहे, बट ठीक आहे, छान झालंय वातावरण. मस्त वाटतंय, थंड आणि फ्रेश. किती सुंदर झाड आहे बघा इकडे. पोरी अर्धा तासापासून इथे येऊन फोटोशूट करतात, ते संपतच नाहीये. तर आता आम्ही आलोय मार्केटमध्ये मम्मी पप्पांच्या ॲनिव्हर्सरीसाठी केक घ्यायला. आम्ही गार्डनमध्ये इतका टाइमपास केला की अर्धे बेकऱ्याच बंद झाल्या आहेत. सो आता आम्ही बेकऱ्या चालू आहेत पण केक थोडे काही खास नाही आहेत. तर आता आम्ही इथे गांधी चौकात आलो आहोत. तिकडे बघतो आता काय मिळतं आहे का.
1 hour later. जसं आताच आम्ही केक वगैरे घेऊन घरी आलो आहे आणि ह्यावेळी सेलिब्रेशन खूप सिम्पल करणार आहे, म्हणजे अगदी फक्त केक कापणार आहे. लास्ट इयरला 25 वर्ष कंप्लीट झालेली त्यांच्या लग्नाची मम्मी पप्पांच्या, सो तेव्हा आम्ही खूप मोठं सेलिब्रेशन केलेलं. पण आता ह्यावेळी मी पण आजच आली आहे आणि केक म्हणजे त्याच्यामुळे काय असं प्रिपरेशन करायला मिळालं नाही, कारण मी अचानक आली आहे. एक्झाम संपलं आणि पप्पा पण माझे बाहेर गेलेले, सो ते पण येणार की नाही माहीत नव्हतात. त्याच्यामुळे सिम्पल सेलिब्रेशन आहे. नेक्स्ट इयरला अजून छान करू. सो केक पण काय एवढा चांगला नाही भेटला आता, बिकॉज 9:30 वाजले म्हणजे निसलं जायला. तर आता जो भेटला तो आणला आहे आणि आता जस्ट केक कट करून घेतो आणि त्यानंतर बोलू थोड्या वेळाने. हां, तर झालंय सेलिब्रेशन आता आमचं छोटंसं आणि आता आम्ही जेवणार आहे आणि मग आम्ही झोपणार आहे. जेवणार आहे म्हणजे तोपर्यंत बाय, गुड नाईट.